वाचन शिकलं, लेखन शिकलं आणि त्या आद्य शिक्षिका, पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा तो मान मिळाला. पण तो मान काही सहज नाही मिळाला बरं का. सहज मान कुणालाही मिळत नसतो. त्या जेव्हा शिक्षण घेतल्यानंतर त्याने ठरवलं की भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा चालू केली आणि त्या मुलींच्या शाळेमध्ये या पहिल्या शिक्षिका म्हणून कार्य करायला गेल्या. तर त्यांना ज्योतिबाने सांगितलं की तू काय कर, तिथे ये भिडेवाड्यामध्ये आणि तिथल्या मुलींना जमा करतो, तोपर्यंत तू चालत चालत तिथे ये. त्या चालत चालत जात असताना त्यांना लोकांनी शेण दगड वगैरे फेकून मारले, तरीही त्या डगमगल्या नाही, त्या थांबल्या नाही. तर काही बावळट मुलांनी त्यांच्या अंगावर बकेवर पाणी सुद्धा आणलं, तरीही त्या थांबल्या नाही. त्यांचं अंग ओलं चिंब झालं होतं, थरथर कापत होत्या, तरीही त्यांच्या मनामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त एकच ध्यास धरला होता की ते म्हणजे क्रांती करायची. आपल्याला क्रांती करायची आहे, आपल्याला समाज प्रबोधनाचं कार्य करायचं आहे. तशाच ओल्या अंगाने समोर गेल्या. एका मुलाने दगड फेकून मारला, त्यांच्या कानाला दगड लागला, कानामधून रक्तबंबाळ कान झाला, रक्त व्हायला लागलं, तरी डोक्यावरचा पदर समोर घेऊन त्या तशाच भिडेवाड्याकडे चालत राहिल्या. आणि भिडेवाड्यामध्ये गेल्या तर मुली बसलेल्या होत्या. बघितलं, मुलींना पाटी दिली, पेन्सिल दिली, मुली सुंदर असा अक्षर गिरवायला लागल्या. आणि सावित्रीबाईला हे पाहून त्यांना रडायला आलं. बघा, जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षक एकरूप होतात तेव्हा त्यांचं मन एकत्र होते आणि तो हाडाचा शिक्षक असतो, तो आपले मुलं समजून, आपली संपत्ती समजून त्या विद्यार्थ्यावर प्रेम करत असतो. आणि ते विद्यार्थी सुद्धा एवढे एकरूप होतात, जेवढा आई वडिलांचा विद्यार्थी ऐकत नाही तेवढं शिक्षकाचं ऐकतात किंवा त्या पद्धतीने शिक्षकावर प्रेम करतात. तर सावित्रीबाईंनी बघितलं, मुली सुंदर अक्षर गिरवायला लागलेले आहेत पेन्सिलने पाटीवर. त्यांना रडायला आलं, त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. मुलींनी बघितलं, मॅडम रडत आहे. माई, तुम्ही रडत आहात? नाही, मी रडत नाही ग. मग का तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे? तर लगेच दुसऱ्या मुलीने बघितलं, माईच्या कानाला लागलेलं आहे, माईच्या कानाला जखम झालेली आहे आणि रक्त त्यांच्या कानामधून निघत आहे. जखम झाल्यामुळे माई रडत आहे. नाही ग, मला ह्याच्यामुळे रडू येत नाही. तर तुम्ही लिहित आहात, तुम्ही वाचत आहात आणि आज खऱ्या अर्थाने मुलींच्या शिक्षणाचा, महिलांच्या शिक्षणाची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे हे आनंद अश्रू माझ्या डोळ्यामधून वाहतात. त्यामुळे मला रडायला येते, कारण की आज खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षित व्हायला लागली. मला आनंद आहे की या समाजावर मी प्रबोधन करण्यासाठी तुम्हाला शिकवत आहे. आणि बघा, आपल्याला तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या राष्ट्रमातामध्ये सर्व महिला शिक्षिकाच आहेत. केवळ आणि केवळ सावित्रीबाई फुलेंनी पाऊल उचलल्यामुळे, त्यांच्या मागे त्यांना ज्योतिबाचं मार्गदर्शन असल्यामुळे, ज्योतिबांना त्यांनी शिक्षित केल्यामुळे आज तुम्ही आम्ही सर्व घराबाहेर निघलेले आहोत, शिक्षण घेत आहोत, शिक्षण घेण्याचं काम करत आहोत. ज्ञानार्जनाचं काम घेणे आणि देणे चालू आहे. इथे कुठेही खंडन नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला मुली कमी नाही आहेत, कुठेच कोणत्या क्षेत्रामध्ये मागे नाही त्या. IPS, MPSC, UPSC, नीट, JEE जिथे बघावं तिथे मुलींचाच अग्रक्रम आहे. का तर त्यांनी त्यांच्या मनामध्ये ध्यास धरलेला आहे शिक्षणाचा. मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे. मला सूल-मूल नाही सांभाळायचं, मला सूल-मूल सांभाळून समाज सांभाळायचा आहे, समाजाकरता काहीतरी करायचं आहे. त्या काळामध्ये तुम्हाला जर माहित असेल तर मुलींचं अवघ्या 2 वर्षात लग्न लागत होतं, अवघ्या 3 वर्षात मुलींचं लग्न लागत होतं, 6 वर्षाच्या मुलींचं लग्न लागत होतं. तर याही पलीकडे जाऊन एखाद्या आईच्या पोटामध्ये जर बाळ असलं तर त्या आईच्या पोटालाच कुंकू लावलं जात होतं की ही मुलगी जर झाली तर आमच्या घरी देऊन टाका. म्हणजे बघा, त्या मुलींना काही मत होतं का? त्यांना मत व्यक्त करायला काही चान्स होता का? पोटामध्येच कुंकू लावलं म्हणजे त्यांचं मन, त्यांना मन मारून जगावं लागत होतं. पण हे सगळं आज कशामुळे घडलं? शिक्षणामुळे. तुमच्या आमच्यासाठी सावित्रीबाई फुलेने शिक्षणाची दारं उघडे करून दिली आणि आम्ही तुम्ही या निमित्ताने आज बाहेर निघायला लागलो. आपली क्वालिटी बदलली, आपल्यामध्ये गुणवत्ता निर्माण झाली आणि आपण समाज बदलायला लागलो. प्रत्येक घरामध्ये स्त्री पुरुष ही निसर्गाने दिलेली देणगी आहे, याच्याशिवाय समाज घडत नाही. पण आपल्याला एक कविता आहे बघा 7वीला, बेटा शिक्षित आधी शिक्षा, बेटी शिक्षित पूर्वी शिक्षा. तर जर मुलगी शिकली तर परिपूर्ण शिक्षण होते आणि मुलीमुळे हा समाज घडतो, समाज प्रबोधनाचं कार्य होतो. तर एवढं बोलून मी थांबते. मला एक 2 ओळी बोलायचे आहेत. तू क्रांती होशील का, उत्क्रांती करशील का? तू क्रांती होशील का, उत्क्रांती करशील का? दीप उजळण्या संस्कृतीचा तू ज्योती बनशील का, तू ज्योती बनशील का? देवाला माणूस विसरला, मोबाईल मध्ये रमला, देवाला माणूस विसरला, मोबाईल मध्ये रमला, मंदिराकडे पाठ फिरवली, इंटरनेट मध्ये गुंतला. तू क्रांती होशील का, उत्क्रांती करशील का? दीप उजळण्या संस्कृतीचा तू ज्योती बनशील का, तू ज्योती बनशील का? एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.